परवा विकीची एंगेजमेंट आहे आणि आज मी दुपारीच निघणार होती बसने, मुलं आणि मी. पण अर्जंट माझ्याकडे ही स्ट्रेटनिंग आली, परमनंट स्ट्रेटनिंग. आणि परमनंट स्ट्रेटनिंग जेव्हा करतो ना त्याला 4-5 तास सहज लागून जातात. आणि फायनल रिझल्ट हा असा आहे. बिफोर पण तुम्ही पाहिलं आहे सुरुवातीला त्या ताईचे केस कसे आहेत असं म्हणून. पण मला संध्याकाळचे 7:30-8 वाजले आणि त्याच्यामुळे मग मला लेट होऊन गेलं जाण्यासाठी. तर आता ही स्ट्रेटनिंग अशी झालेली पहा. तुम्हाला पण कुणाला करायची असेल तर तुम्ही नक्की आपल्या पार्लरला व्हिजिट करू शकता. तर आता वाजले आहेत रात्रीचे 8 आणि आता आहे ना हे पहा, मी इकडं मस्त पिठलं बनवते आणि स्वयंपाक करून मला निघायचं आहे नानखुर्द्याला जाण्यासाठी. कारण सकाळपासून आहे ना तुम्ही बघितलं की स्ट्रेटनिंग करत होती. 1 वाजेपासून स्ट्रेटनिंगला लागलेली होती परमनंट. तर त्याला मला आता संध्याकाळचे 7:30 वाजले आणि कृष्णा मला इकडं मदत करू लागते. जेवढे भांडे आहेत ना तिला म्हटलं तेवढे पटापट धू आणि मग आवरून आम्ही आता लगेच निघतो. आमचे जेवण आम्ही तिथंच करणार आहेत, पण आता इथं फक्त आजीबाबांचा स्वयंपाक करून घेते आणि मग निघते लगेच. तर चला तिथे गेल्यावर मग बोलते तुमच्याशी आणि तिथे गेल्यावर मग काय तयारी होते त्या एंगेजमेंटची विकीच्या तर ते पण दाखवते. मी तुम्हाला बोलली होती ना काहीतरी सरप्राईज आहे म्हटलं तुमच्यासाठी, छान व्हिडिओ येतील म्हटलं असं म्हणून बोलली होती मी तुम्हाला. हे पिठलं पण झालेलंच आहे इकडं. मस्त असा गदक पडतोय पिठल्याला. हे आता कोथिंबीर टाकते, ठीक आहे. तर तुम्हाला मी बोललेलीच होती म्हटलं तुमच्यासाठी एक छान सरप्राईज आहे म्हटलं. तर एंगेजमेंटचे व्हिडिओ येतील काही आता. तर चला निघते आता, पटकन आवरते. माझं पण मी जास्त काही चेंज वगैरे करणार नाही कारण आता कोण बघणार आहे रात्रीच. तशीच गाडीमध्ये बसते मी आणि आता निघते. चला मग घाई झालेली खूपच. भेटूया आपण थोड्या वेळानंतर आणि नंतर बोलते तुमच्याशी. चला बाय. आंटी अंकलांचा फोन आहे. आता निघत होतो आम्ही, पण आहे ना या ताईंचं इतकं अर्जंट आलं की मला करूनच द्या म्हणे. आणि आता त्यांच्या आयब्रोज आणि कटिंग असं करून दिलं. त्यांचं झाल्यानंतर मला निघतो आता आम्ही. तयारी होऊन गेली होती तुमची पूर्ण. ते ऐकतच नव्हते ना मग. नाही करूनच द्या प्लीज. काय करतो आता तो पण बघायचं. हॅलो. तर आता फायनली आम्ही निघालोय नानखुर्द्याला जाण्यासाठी विकीच्या एंगेजमेंटसाठी. आणि एंगेजमेंट तसं परवा आहे रविवारी, पण आम्ही आता निघालोय आणि हे आम्हाला सोडून देत आहे गाडीवर कारण खूप लेट झालेलं आहे. त्याच्यामुळे दुपारी निघणार होतो आम्ही, पण पार्लरमध्ये तुम्ही बघितलं की काम चालूच होतं. म्हटलं मग जाऊ दे आता गाडीवरच जाऊ म्हटलं. गड्या रात्र जरी झाली तरी चालेल, काही हरकत नाही असं म्हणून. तर चला तिथे गेल्यानंतर मग भेटते आणि बोलते तुमच्यासोबत नंतर, ठीक आहे. चला बाय. जसा जसा माहेरचा रस्ता जवळ येतो तशी अजून उत्सुकता आणि आनंद चेहऱ्यावरचा जास्तच वाढून जातो. आणि इकडं हा पूल झालेला आहे पहा छान. मागे तुम्हाला दाखवलं होतं व्हिडिओमध्ये. आणि हे आहे माझं माहेरचं मंदिर आणि इकडं लिहिलं आहे पहा आमचे गाव नानखुर्देकर असं म्हणून. आणि आता आम्ही पोचलो इथं. चला मंडळी आज जेवण करायला. आईने मस्त भजी वगैरे असं केलेलं आहे. नवर आलेला आहे. आधी आला ना होतो पण संध्याकाळी आला तो पण काय भेंडीची भाजी घेऊन कल्याणी तिकडे बाळाला झोपवते आणि आई इकडे तोपर्यंत मग गरमागरम भजे वगैरे तळत होती. मस्त खिचडी, भेंडीची भाजी, पोळी असं स्वयंपाक होता. आणि ही आपली लिली इकडे झोपते पा. तर मंडळी असा छोटासा व्हिडिओ होता आजचा आणि पुढचा व्हिडिओ पण लवकरच येईल. तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.